होता आणि माफ करा बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत घेतलेला आणि याही मॅचमध्ये त्यांनी बॅटिंग केली आहे आणि चेअरमन श्री साई सिद्धी करवलीकरील फिल्डिंग गोलंदाजी असलेला अतुल विश्वास बापू किंग विरुद्ध के झक्कास गोलंदाजी राजाराणी घोड संघाच्या अविस्मरणीय राहील. या संपा सिग्नल ग्रीन मॅच इज ऑन. ओपनर्स मैदानामध्ये आले सलामीवीर खेळाडू सचिन गायकर आणि रोशन साळुंके हे दोन सलामीवीर आलेत. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पॉवर प्लेचं पहिली षटक घेऊन सज्ज झालाय स्वप्नील पाटील. तर आणखीन एक महत्त्वाची सूचना, MH 469839 ही एर्टिगा गाडी कोणाची आहे तर त्या चालक मालकाला विनंती की ते आपण बाजूला करायचे आहे. एर्टिगा गाडी आहे बघा, आमच्या स्टेजच्या समोरची एंट्री आहे तिथे एर्टिगा गाडी आहे. 9839 अशा क्रमांकाची गाडी 9839. तर गाड्या तिथनं थोड्या बाजूला करायच्या आहेत. त्या कारणास्तव विनंती आहे चालक मालकाला की ती गाडी आपण तिथनं थोडी बाजूला करायची आहे. सचिन गायकर पहिला बॉल त्यांनी खेळा एक सिंगल केली आणि खातं उघडलं बॅटिंग करत असताना राजाराणी घोड संघाचं रोशन साळुंखे आता या मॅचमध्ये फार महत्त्वाची कामगिरी त्यालाही करायचे. ऑन स्ट्राईक थोडा पुढे ठेवला बॉल, तेवढा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करत असताना दिसलेत. एक रन पूर्ण होते. दरम्यान सन्माननीय दर्शन शेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन. दर्शन शेठ गुरुनाथ शेठ पाटील यांचं आगमन आपण पाहू शकाल मंचावरती. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. राजकीय वर्तुळातील आणखीन एक युवा दमदार चेहरा मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित वार्ड क्रमांक 1 सोळागाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य असं पर्व आपण अनुभवता आणि या स्पर्धेप्रसंगी मान्यवरांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी जरूर त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. क्रॉस बॅटने खेचायचं होतं आणि तिकडे बॉल बॅटच्या टॉप पेजवर लागलाय आणि पाठीमागे विकेट किपरच्या अगदी मागे आज झेल तिकडे टिपलाय आणि योगेश रुपेकर पहिला विकेट गमावला बॅटिंग करत असताना राजाराणी घोड संघानं. आणि सध्या या मॅचमध्ये सचिन गायकर जास्त काही इम्पॅक्ट टाकू शकलेला नाही आहे. एका दावेनं त्याला स्वस्तात परतावं लागतंय आणि होईल आता फटाक्यांच्या आतिषबाजी, कारण मान्यवरांचं आगमन झालंय. होऊन जाऊ द्या फटाक्याची दमदार आतिषबाजी. बघा 4656 खरं तर हे पारितोषिक दिलं जाणार आहे कृष्णाशेठ पाटील रोंजन यांच्याकडून. कृष्णाशेठ पाटील म्हटलं तर सातत्याने एक रॉयल थाट त्यांचं बघायला मिळतं. फॉर्च्युनर की सवारी 4656 आणि विकेट हॅट्रिकसाठी ते पारितोषिक आहे. चला बोलूया आता मॅचकडे आपण. पहिली षटक सुरू आहे आणि सचिन गायकरची बहुमूल्य विकेट टीमने गमावले राजाराणी घोड संघाने या मॅचमध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये आले सुनील साळुंखे. खूप चांगली गोलंदाजी सुनीलने केली. सगळ्यात टॉप क्लास विकेट टेकर ऑन सायकल इनकडे वन डाऊनचं स्थान त्याला मिळालंय. आय गार्ड लावून तो खेळतोय मैदानामध्ये. बॉल तयार होते. बॉडीपासून थोडा दूर ठेवलाय. एज लागून बॉल निघालाय. नशिबाची साथ होती. थर्ड मॅनला पाठलाग सुरू झाले परंतु लास्ट मोमेंटला चेंडूचा विजय चौकार.
लक्षात घ्या, पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये संपलीच पाहिजेत. याची दखल तुम्ही घ्या, कारण ते गरजेचं देखील आहे. कारण वेळेची बचत, रात्र अगदी आपल्याला जे टायमिंग पण घेतलंय त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही प्लीज. बॉलर तयार होते पुन्हा एकदम क्रॉस बॅटनं खेचायचं होतं. अपील तर लाऊड झाली. थोडं डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न ऑलरेडी केला होता बॅटर्सनं. मला वाटतं कदाचित अगदी बघू शकता अपील तर जरूर होता, परंतु ती अपील फेटाळून लावलेलीच आहे. निर्देशनाची सांगता होते स्कोरबोर्डवर रन बघायला मिळत आहे. टोटल 6 धावा. रॉयल चॅलेंजर्स RCB टीमनं 6 विकेट्स न करता मॅच जिंकली आहे. रन चेस केलेत 16 ओव्हरमध्ये. बॅटिंग केले 200+ रन होत्या. चेक. दरम्यान सन्माननीय आमचे विकास शेट केणी यांचं शुभ आगमन झालंय, ज्यांचा संघ क्वालिफाय झालाय. उद्या ठीक 4 वाजता आपल्याला यायचं आहे, परंतु आजच त्यांनी उपस्थिती दर्शवली. आपण पाहू शकाल मंचावरती दररोज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटसाठी सर्व काही असं हे व्यक्तिमत्व. यस, मॅच होण्या अगोदर देखील त्यांनी इथे व्हिजिट दिल्या होत्या. कशा पद्धतीनं ग्राउंड या ठिकाणी सजवलं जाते, कशा पद्धतीनं या स्पर्धेची एकंदरीत आयोजन नियोजन या स्पर्धेचं आहे हे पाहण्यासाठी जरूर ते आले होते अगोदर देखील. आणि सातत्यानं दररोज आपल्याला मंचावरती ते पाहायला मिळतात. आणि त्यांचा संघ गावदेवी धरणा अक्षय गाडगे ज्या संघाचं नेतृत्व करतायत आणि मास्टर माइंड आमचे विकासदादा केणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वागत त्यांचं. प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे, आपण पडद्याच्या थोड्या मागे राहा ही विनंती. प्लीज थोडं लक्ष द्या आपण, कारण कॅमेरा तुमच्याकडे आहे. लेफ्ट साईडला बघा, जे पडद्यावर फार 2 प्रेक्षक बसलेत, प्लीज त्यांना सांगा आयोजन कमिटी कॅमेरा तुमच्याकडे आहे, त्यामुळे प्लीज. थँक्यू थँक्स अ लॉट. चला मॅचकडे वळतो आपण. पहिले षटक भरपूर चॅलेंजिंग होतं, ज्यामध्ये रन फळकावर धावाले 6, 1 विकेट. बॅटच्या टोईनवर बॉल लागलेले. गोलंदाजी मार्कवर आपण नयनला बघतोय. पुन्हा एकदा बक्षीस अगदी बघा मी फॉर्च्युनर की सवारी सन्माननीय कृष्णाशेठ पाटील रोहिंसन विकेट हॅट्रिक संबंधित केली तर त्यांचं लकी आकडा त्याचा गाडीचा क्रमांक 4656 4,756 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. मिड विकेटला टार्गेट केलंय. एका टप्प्यानं बाउंड्री लाईन गाठली चेंडूनं. आलाय चौकार. चला प्लीज, जे समोर प्रेक्षक बसलेत, आपण या अगोदर जो फटाका स्फोट केला तो फटाकाही जो बाकी राहिलाय त्याला बाहेर घ्या आणि ती चेअरही आतमध्ये घ्या प्लीज. सागर भाई प्लीज विनंती आहे. अपील तर लाऊड आहे. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. कन्व्हिन्स करतायत सगळे खेळाडू पंचांना, परंतु क्रिकेट खेळामध्ये सत्य आणि फायनली भरपूर कन्व्हिन्स केले पंचांना आणि त्यामुळे दोन्ही पंच आता सरळा मसलत होत आहेत. दोन्ही पंच सल्ला मसलत होत आहेत. बघूया आपण योग्य निर्णय ते देतील आपल्यापर्यंत. भरपूर लाऊड अपील, कारण या विकेटची किंमत जाणते फिल्डिंग टीम देखील आणि सत्य तपासणे पंचाचं काम असतं आणि होय आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत पंच. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहेत. किती इम्प्रूव्हमेंट केले ना, मागील 2 मॅचमध्ये देखील तेवढीच दमदार गोलंदाजी आणि याही मॅचमध्ये जय हनुमान श्री साई सिद्धी करवले संगम एक एक्स्ट्रा मॅच खेळून ते आलेत. मैदानाचा गोलंदाजीचा चांगलाच अंदाज मिळालाय. अंपास बिलॉंग टू द लाईन असं आपण सातत्यानं म्हणतो. बॉल डिलिव्हर्ड झालाय ऑप्शनच्या थोडा बाहेर, अगदी गाईडलाईनच्या जवळून. आणखी एक चांगला बॉल बघायला मिळतो. नयन पाटील एक चौकार आलाय, परंतु त्याच बरोबर रोशन साळून केलं त्याने 3 डॉट बॉलही फेकलेत या ओव्हरमध्ये, त्यामुळे त्या चौकाचं महत्त्व थोडं कमी केलंय.
स्लॉट मध्ये आलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉझिटिव्ह अप्रोच रोशन साळुंखेचा या मॅच मध्ये दिसतोय. दमदार षटकार. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म शलवा बघायला मिळतोय सध्या रोशन साळुंखेचा या मॅच मध्ये. आता आक्रमक तो झालाय मैदानात. दूर ठेवला होता बॉल, सेफ खेळायचं होतं, परंतु तेवढाच क्लासिकल कव्हर ड्राईव्ह दाखवलाय रोशन साळुंखेनं. ठोकलाय चौकार. तर संपूर्ण जे संघ क्वालिफाय झालेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना की सिरीजच्या ज्या धावा आपण काउंट करतो, जे पॉईंट काउंट करतोय ते फक्त सुपर सिक्सच्या मॅचपर्यंतच असतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलच्या 2 मॅचेस ज्या होतील त्याचे पॉईंट हे कलेक्ट काउंट केले जाणार नाहीत. त्याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि जे 3 संघ जे बक्षीसपात्र फेरीत पोहोचतील, ज्यांना ट्रॉफी मिळेल, त्याच संघातनं एखाद्या खेळाडूला ही मालिकावीरची जी आपण इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती देणार आहोत. याची दक्षता घ्या. यस, 3 मध्ये संघ यायला देखील हवा, सुपर 3 मध्ये. आणि खास करून की आणि यस स्पॉन्सरसाठी देखील आहे आपण पाहतोय, कारण की या स्पर्धेमध्ये 2 इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये एक विजेत्या संघ मालकाला आणि सोबत जो खेळाडू अव्वल असेल पॉईंटमध्ये अर्थात त्याच्यासाठी. परंतु हे पॉईंट आहेत ते सुपर 6 पर्यंतच असतील, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. म्हणजे आणखीन एक मॅच आपल्याला मिळेल जिथे सुपर 6ची मॅच आपली होईल. त्यानंतर सुपर 6 नंतर ज्या 2 मॅचेस होतील सेमीफायनल आणि फायनल, तिथे मात्र पॉईंट हे काउंट केले जाणार नाहीत. आणि एक विकेटला 5 रन्स आहेत, 5 पॉईंट आहेत, याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. सध्या आनंद घेत असताना सन्माननीय प्रभाकर गायकर यांना देखील स्क्रीनवर तुम्ही पाहिलं असाल. कॅमेरामॅन भरपूर प्रेक्षकांना देखील अगदी आणि त्यासोबत आमच्या सगळ्या पाहुण्यांना कॅप्चर करतायत. हवे ते बॉल मिसामिंग, उंच मुक्त संचार करत होता बॉल. खरा फिल्डिंग साजिद मळवीकडून या चुका अपेक्षित नाहीयेत, कारण त्यानं ऑलरेडी चांगली फिल्डिंग केली या टुर्नामेंटमध्ये संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये. त्यामुळे हा जाईल जो आकाशामध्ये उंच मुक्त संचार करत होता आणि त्यानंतर रिॲक्शन त्याची बघायला मिळाली. नाराज आहे स्वतःवर, त्यामुळे त्याने फिल्डिंग लॉंग ऑनमधून नंतर लॉंग ऑफकडे येण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या 2 पुढे चालले बोर्डवर. रन एट 22, 22. तिसरं षटक आरंभ झालं, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे आणि 22 वर टोटल आहे. बघा पुन्हा एकदा स्वप्नील पाटीलचा भरपूर मोठा टर्न इथे बघा मिळाला आहे. विकेट किपरनं बॉल अगदी तिकडे सुटलाय त्याच्याकडून आणि 22 रन सागिक टोटलमध्ये बघा मिळते. मॅच इम्पॉर्टंट आहे, कारण उद्या पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये यायचं आहे. हा पहिला उद्देश आहे, स्पर्धेच्या टॉप 6 मध्ये पोहोचायचं आहे. हे देखील तेवढंच महत्त्वाचं आणि त्यासाठी तुम्हाला तेवढीच मेहनत करावी लागेल. जन्माश्री साई सिद्धी करोलीचे सर्व समर्थक, क्रिकेट बेडे प्रेक्षक, पुन्हा एकदा स्विंग एनामिस टॉप क्लास सुरू आहे. गोलंदाजीचं प्रदर्शन, गोलंदाजी मार्कवर आहे स्वप्नील आणि स्वप्नवर्धी ती गोलंदाजी त्याची बघायला मिळते. दुसरा स्पेलमध्ये तो आलाय. पहिला स्पेल तो देखील तेवढाच घातक होता, 6 धावांचा 1 विकेटचा. आणि आता DRSची मागणी करण्यात आली. काय झालं? स्वप्नील पाटीलच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. त्यामुळे थर्ड अंपायर चला विशालजी म्हात्रे ऑन स्क्रीन, ऑर्गनायझर कमिटी मेंबर. स्लॉट मध्ये दिलाय. ताकद, नजाकत, टायमिंग सगळं काही प्रॉपर आहे आणि त्याचमुळे रणमिती 6 आलाय षटकार.
हॅट्रिक जर कंप्लीट केली, विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली गोलंदाजांनी तर दिले जातील रोख रक्कम 5,555 रुपयाचं कॅश प्राइज. प्रत्येक मध्ये अगदी बघू शकता मोस्ट सिक्सेस ऑफ द टुर्नामेंट विशाल म्हात्रे. 4 इनिंग 13 षटकार मारलेत, परंतु संघ स्पर्धेमधून थोडी माघार घ्यावी लागली. हरकत नाही. पुन्हा एकदा अगदी कव्हरचा खेळाचा प्रयत्न, खेळाडू पोहोचलाय. खराब फिल्डिंग, फुटबॉल साईडला बॉलला पाठवला, बाउंड्री लाईन बाहेर. थोड्या खराब फिल्डिंग होत आहेत. विश्वास पाटीलने यावेळेस चूक केली आहे. आणखी एक चौकार. चौकार आलाय. 29+4 33 धावा बनले. टॅप केला बॉल. पुन्हा एकदा कव्हरचा खेळाडू पोहोचतोय शॉर्ट कव्हरकडे. दुसरी धावेची सदिच्छा होती परंतु नकार दिलाय. बचंग इथं और लढेंगे हे सांगत असताना हे दोन्ही बॅटर्स 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि सध्या बॅटिंग चूज केली होती टॉस जिंकल्यानंतर राजाराणी घोट संघानं. एक खेळाडू गमावलाय. स्कोरबोर्डवर रन केले टोटल 34. स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक बघायला मिळालेत. एक होते किरण म्हात्रे ड्रीम सोल्युशन्स च्यामध्ये त्याने एक अर्धशतक ठोकलं होतं. दुसरा होता तनिष 11 मंगेश गायकवाड ज्याने एक अर्धशतक आणि त्यानंतर मंगेश पाटील त्याने एक देखील अर्धशतक ठोकलंय. तर जरूर पाहण्याची मागणी केली जाते. तोपर्यंत आपण करूया शुभ सन्मान. मंचावरती उपस्थित आमचे मान्यवर असतील. तर मी गोल्डनमॅन अनिकेत म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे जय मल्हार कलेक्शन आणि किड्स वेअर्सचे आमचे धीरज शेठ पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. मी विनंती करतो धीरज पाटील यांना, कारण की ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक आकर्षक टी-शर्ट देण्यात येत आहे. त्यांचा हा शुभ सन्मान श्री अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जरूर आकर्षक ही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी महत्त्वाचं ज्यांचं योगदान आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला मंचावरती पाहायला मिळेल. त्यानंतर सन्माननीय दर्शन गुरुनाथ शेठ पाटील पिंदरगावचे दमदार व्यक्तिमत्व त्यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो दर्शनदादांना की या आपण आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी पुनश्च विनंती करेन आमच्या अनिकेत म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मायाची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर आमचे योगेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश दादांना देखील विनंती आहे या मंचावरती दादांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. योगेश पाटील यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर त्यांच्या समवेत प्रतीक कोपरकर हे देखील या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. वार्ड क्रमांक 1 हे प्रीमियर लीग पिंदरगावचे देखील बरेचसे खेळाडू या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यापैकी क्रिश कोपरकर जो रोहिंजन संघाचं नेतृत्व करतोय, ज्यांचा संघ क्वालिफाय देखील झालाय. जो आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जात आहेत वैभवजी भोपी सर. थँक्यू. आफ्टर 3 overs स्कोरबोर्ड ऑन 35 लॉस ऑफ 1 विकेट. 35वा बोर्डवर लागलेले बॅटिंग करत असताना सध्या राजाराणी घोट संघाच्या 3 ओव्हर ते खेळत अखेरचे 2 षटकं बाकी राहिले. रोशन साळुंके 26 वर आहेत. हल्ला बॉल केला उंच तर भरपूर आहे बॉल, परंतु लांबी जी कमी दिसते जिकडे डाऊन द ग्राउंड हे अंतर थोडं कमी आहे, परंतु ते डिस्टन्स कव्हर करता आलं नाही आहे रोशनच्या या फटक्यानं. आणि विकेट नंबर 2 दुसरा विकेट गमावलाय. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार. 35 रन्स आहेत.
सन्माननीय मान्यवर दर्शन शेठ गुरुनाथ शेठ पाटील पेंदरगावचे एक दमदार व्यक्तिमत्व. स्पर्धेसाठी त्यांनी रोख रक्कम 2,500 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी केलेलं आहे. हार्दिक स्वागत, त्यांचा आभार. शॉन पथक आपण बघितलं मैदानात रेस्ट करत असताना टॉपेज घेऊन बॉल चालला लेग स्लिप कडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळेल मनीषा खात्यामध्ये. ध्रुव पाटीलची विकेट मिळाली आहे ध्रुवची. सुरेश साळुंखे अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु आता नवीन बॅटर प्रशांत पाटील दाखल झालाय. धावसंख्येचं टोटल थोडा डाऊन होताना बघितलं जसे रात्र पुढे चालले. सागर शेठ म्हात्रे, अनिश शेठ म्हात्रे, मयूर शेठ म्हात्रे यांना स्क्रीनवर सध्या आपण बघतायत. चेहऱ्यावर स्मित असते कारण संघही क्वालिफाय झालाय. ओ एम केला लेग समोर फुल टॉस बॉल, क्लीन बॉल अँड हॅट्रिक कंप्लीट होत आहे मनीष मडवीची. ज्या संघानं पहिल्या मॅचमध्ये 80+ रन खर्च केले होते जयनमान श्री साई सिद्धी करवले संघ, आणि पहिली मॅच पहिला पराभव असा हृदयावर कोरला की नवीन पुन्हा एकदा मैदानात संकल्पना घेऊन नवीन उमेद घेऊन आणि पहिल्या अपयशातून खचून जायचं नसतं. आणि म्हटलं जातं ना अपयश हेच यशाचं खरं तर पहिलं पाऊल असतं, आणि खरंच ते पहिलं पाऊल जरी अपयशाचं असलं ना तरी त्यातून बरंच काही शिकलंय आणि नवीन प्रेरणा घेत असताना संघ मैदानामध्ये कामी लागलाय. खोदून काढायचं होतं हेलिकॉप्टर लुक न बॅटच्या टो एंडवर बॉल लागलेला आहे. तिकडे प्रेक्षकांची बरोबर उपस्थिती या संघाला चेअरअप करणारे अनेक सारे प्रेक्षक वर्ग टाळ्यांचा वर्षाव इथे करतायत. स्कोरबोर्ड तिकडेच 35 वर थांबलाय. थोडंसं राजाराणी घोट संघाला अग्रेसर व्हावंच लागेल. बॅटिंग चूज करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक मॅच गोलंदाजाच्या भरोशावर नाही सोडू शकत. अवे फ्रॉम द बॉडी, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथे बघा मिळते. कृष्ण म्हात्रे ऑन सायकल कडे आहेत, परंतु आतापर्यंत फक्त वाईट बॉल आला होता, ती 100 होती आणि ते मेडन ओव्हरच होऊ शकलं असतं, परंतु हरकत नाही. काय बॉलिंग केली. सौरभ पाटील यांच्याकडून सिद्धी करवलेचा गोलंदाज मनीषसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे हॅट्रिकसाठी. आणि इकडे रनआउट येत आहे. अवघी एक धाव आलेले व्हाईटच्या रूपानं 6 बॉल डॉट आलेले त्यानंतर, आणि त्यामध्ये हॅट्रिक ही कंप्लीट केलेली आहे ती मनीषनं. अभिनंदन. अशा रीतीनं पहिले 4 षटकं जे आता एंड होत आहे. बॅटिंग करत असताना राजाराणी घोडसंघ पोहोचलाय. स्कोरबोर्डवर रन लागते टोटल 35 वर 4 विकेट लॉस.
कामगिरी सुरू आहे, परंतु 22 नाही रन येते हे पंच दर्शवत आहेत. शांत क्रिकेट सध्या मैदानात खेळला जाते. राजाराणी घोट संघाला रन इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. चला पुन्हा एकदा तिसरं पंच आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. गोलंदाजी करतायत सध्या आकाश काटे नागझरी आणि त्यांच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. ऑन स्क्रीन जोडले गेलेत पंच आमच्यासोबत. चला त्यांना ही अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. फिरवला बॉल परंतु उंच गेलाय. फिल्डर तिकडे पडलाय. बॉडी बॅलन्स बिघडलं, कारण जेव्हा ते रोटेट केलं त्याने स्वतःला, त्यानंतर तिकडे पडले फिल्डर, परंतु अर्घ्यत नाही. विश्वास पाटील चांगले प्रयत्न तिकडे केले. स्कोरबोर्ड पुढे आहेत. ऑन बोर्डवर रन बघायला मिळतात. 38 सुनील साळुंखे जलवा दाखवावा लागेल बॅटिंगमधून. डुआ डाय, कारण अंतिम स्थितीमध्ये आपण आलोत जिकडे रन इतक्याही जास्त रन इन्व्हेस्ट झालेला नाही आहेत, परंतु बघा तिकडे प्रयत्न किती सफल राहिलेत फिल्डरचे. म्हणून मी नेहमी म्हणतो यशांच्या मागे तुमचे सगळ्यात चप्पल खेळाडू पाहिजेत आणि तिकडे रनआउटमध्ये परतावा लागेल बॅटर रोनित भोईरला. प्रथमेश साळुंखे अजून एक बॅटर तलेजा मस्करवरून बिलॉंग करतात, परंतु सध्या टीमला रन हवेत. धीरज पाटील, मंगेश म्हात्रे ऑन स्क्रीनवर बघायला मिळतात. चिनू म्हात्रे देखील आहेत. मंगेश म्हात्रे कोठारीचे बेस्ट कीपर एन्जॉय करतात सध्या. क्विट स्माइल बघा किती स्मार्ट दिसत आहेत मगेश दादा. धावसंख्या झालेली टोटल 39. हे प्रेम आहे त्यांच्यावर सगळ्यांचं. लेगस्टम्पच्या बाहेरच बॉल डिलिव्हर झालाय. पंच डेफिनेटली वर्दी. यस इट इज वाईट. अव्वातर बॉल तुम्हाला बघायला मिळतंय. अव्वातर रन ही मी स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धावसंख्या झालेली टोटल 40 रन ऑन बोर्डवर लागलेत. फाटिंग टोटलकडे सध्या वाटचाल करत असताना अगदी खोदून काढायचं होता. बॉलला पाठवले लॉंग ऑफकडे. एकच रन या बॉलवर मिळा. अगदी मे स्कोरिंग शॉट फार कमी येऊ दिलेत गोलंदाजीतून या मॅचमध्ये. जनमान श्री साई सिद्धी करवळे संघाच्या गोलंदाजांनी खूप मेहनत केली. गोलंदाजीतून मेहनत करत असताना असे काही तंत्र मंत्र तुमच्यासाठी असतात ज्यामध्ये तुम्ही एखादा लेग कट, ऑफ कट, एखादा रॉंग ऑन, वाईड यॉर्कर, टो क्रश यॉर्कर, ब्लॉक हॉल, एखादा कॅरम बॉल, त्यासोबत रॉंग ऑन पद्धतीचे चेंडू तुमच्याकडे असले पाहिजेत. पुन्हा एकदा फिरवलाय. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या थांबली आहे 41. 41 वर अखेरचा बॉल या पहिल्या डावातील डिलिव्हर्ड होणार आहे. जमके गोलंदाजी, परंतु जेव्हा राजाराणी घोडसंघ उतरेल ना तेव्हा ती सुनीलची पुन्हा एकदा 2 षटकं. गोलंदाजांना आता पुन्हा एकदा तयारी करावी लागेल. पुन्हा एकदा फिरवलं, परंतु समोर क्विकर शॉट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स 4 अशा रीतीने फर्स्ट सेशन्स पहिला डाव आता कंप्लीट होता आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता राजाराणी घोटनं. रन केलेत इन्व्हेस्ट 5 षटकामध्ये 45 आणि 46 धावांचं लक्ष आहे. जनमान श्री साई सिद्धी करवले या संघासमोर जो जिंके तो पोहोचेल टॉप 6 मध्ये. उद्या पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ते परत येईल. त्यापूर्वी पुन्हा एकदा मी आमचा संपूर्ण ज्या पद्धतीने आमचा श्री चैतन्येश्वर क्रिकेट मंडळ असेल, क्रिकेट संघ असेल आणि संपूर्ण फॉर्च्यून इव्हेंट्स मॅनेजमेंट कमिटी आपण खूप चांगलं यंदा 16 गाव प्रीमियर लीगचं ज्या पद्धतीने आयोजन केलं आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून इन्व्हाइट केलं, आमचा मान सन्मान केला, आम्हाला संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि यानंतर आमचे साई पाटील यांच्याकडे जबाबदारी देतो आहे. धन्यवाद.
हॅलो. तर चला, आज ज्यांचा सुमधुर आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकला, इंडी विभागातील एक नामांकित समालोचक आपण पाहतो आमचे वैभवजी भोपी, त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. जबरदस्त समालोचन. वार्ड क्रमांक 1 सोलागाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य असं पर्व, आणि या पर्वासाठी आज दिवस रात्रीमध्ये जरूर त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. डे नाईट फॉर्मॅट, आणि तिथे जबरदस्त समालोचन वैभवजी भोपी यांचं, आणि त्यांचा हा शुभ सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो आमचे विनायक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. जरूर अतिशय दमदार समालोचन. पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा इथनं देत आहोत. सिद्धी करवळेचा डाव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज सौरभ पाटील यांच्याकडनं मनीषसाठी 2,000 रुपये. 3 विकेट त्यानं कंप्लीट केले होते, अर्थात विकेट हॅट्रिक, आणि त्यासाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. स्क्रीनवरती आमचे संपूर्ण आयोजन करता सध्या तरी दाखवले जातात आमचे जयेश म्हात्रे, जितेश म्हात्रे. जितेश म्हात्रेंचा दिवस नव्हता मला तरी वाटते कालचा, अन्यथा भरपूर रेकॉर्ड त्यांच्या नावावरती. तिकडे मनीष म्हात्रे प्रॅक्टिस करतात, आयकॉन प्लेयर आहेत, परंतु त्यांनी कदाचित खेळणं पसंत केलं नाही, अन्यथा त्यांच्यावरती गर्दी झाली असती संघांची. श्रवण म्हात्रे, आकाशला आपण पाहू शकाल तिथे. आमचे संपूर्ण आयोजन करता त्या ठिकाणी आमचे चिंट्या दादा देखील आहेत, आमचे विकी म्हात्रे. पुढच्या वर्षी काय अंदाज? पुढच्या वर्षी कर्तव्य आहे. चला, शुभेच्छा असतील त्यांना देखील. खरं तर त्या गोष्टीसाठी जास्त शुभेच्छा हव्यात, कर्तव्यासाठी जरा जास्त परिश्रम करावे लागतात. खेळण्यासाठी सराव केला तर चालेल, ह्या गोष्टीसाठी सराव चालत नाही आहे, नशीब जुळून यावे लागतात. येस, ह्या काही गमती जमतीच्या गोष्टी आहेत. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे जबरदस्त लढाई आपल्याला पाहायला मिळेल. धावा जरी कमी बांधल्या असल्या तरी देखील गोलंदाजी अटॅक अतिशय दमदार आहे. राजा राणी घोटनं ते दाखवलं, आणि खास करून सुनील सालुंके याची 2 षटकं ह्या मॅचचा पर्दाफाश करतील यात शंकाच नाही आहे. टर्निंग पॉईंटची ती 2 षटकं असतील. ही 2 षटकं कशी राहतील त्यावरती ह्या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत 2 निर्धाव षटकं फेकण्याचा विक्रम एका गोलंदाजाच्या नावावरती आहे, आणि तो म्हणजे सुनील सालुंके, आणि सोबत 2 फायफर एका मॅचमध्ये, तर तब्बल 7 विकेट, अर्थात 4 षटकं आतापर्यंत या स्पर्धेत टाकलेत, आणि तब्बल 12 विकेट ज्यांनी काढलेत, आणि त्यामध्ये 2 निर्धाव षटकं. काय जबरदस्त गोलंदाजी केली तो सुनील सालुंके. पहिला चेंडू बॉलच बॅक ड्राईव्ह, आपली गुणवत्ता पुन्हा सादर करत असताना पहिला डॉटनं सुरुवात केली आहे. 30 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 46 धावा. धावा जरी कमी वाटत असल्या तर देखील ज्या पद्धतीचा गोलंदाजी युनिट आहे ते पाहता जरूर चांगला सामना पाहायला मिळेल. पडला बॉल थोडा बाहेर, इन स्विंगर आउट स्विंगर आपल्याला पाहायला मिळतात, आणि हीच तर कला आहे सुनीलची, आणि ती मैदानाच्या आतमध्ये तो सध्या सादर करत असताना मॅच रफ अँड टफ होईल यात शंकाच नाही आहे. आणखी इथनं विजयाचं स्वप्न दोन्ही संघांना साकार करायचं आहे, परंतु स्वप्न कुणाचं साकार होईल हे पाहावं लागेल. फुल लेनचा चेंडू, लेंथ आता चुकली आहे, आडव्या बाटनं खेचण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये बॅकअपला रोशन मिडविकेटला उभा आहे. खरं तर संघाचा सेनानायक आहे, परंतु रोशनला देखील माहीत आहे सध्याच्या घडीला सुनील सालुंके अप्रतिम गोलंदाजी करतो. नाहीतर अनेकदा आपण गावदेवी घोटसाठी रोशनला 2 षटकं टाकताना बऱ्याचदा पाहिलं आहे, परंतु रोशनला देखील माहीत आहे सध्याच्या घडीला अतिशय चांगल्या फॉर्मात सुनील सालुंके आहे, आणि त्याच्यावरती तो जास्त विश्वास टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग युनिटचा जर विचार केला तर ध्रुव पाटील, सोबतीनं प्रथमेश सालुंके, सुनील सालुंके, रोशन सालुंके, सालुंके ब्रदर्स पाहायला मिळतात. प्रथमेश देखील सालुंकेच आहेत तलुजा मजकूरचे. त्यांची अतिशय दमदार गोलंदाजी आपण पाहिली मागच्या मॅचमध्ये. इथे जबरदस्त फटका, भरपूर उंची, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि टिपलाय जल मॅचची गोल्डन विकेट. मागच्या मॅचचा मॅच विनर नयन पाटील, कॅप्टनची मात्र विकेट आली आणि मोठा धक्का लागलाय जडवान श्री साई सिद्धी करवलेला.
मी अगोदरच म्हटलं होतं धावा जरी 50च्या आत असल्या तर देखील गोलंदाजी युनिट असं आहे की त्या धावा 60च्या आसपास आहेत असं भासतील, यात शंकाच नाही. या महत्त्वाचे विकेट कृष्णानं टिपलाय. हा झेल जबरदस्त कॅच, वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळाली. कॅच जरी सोपी वाटत असली तरी देखील मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण उतरता तेव्हा तितकंच प्रेशर, आणि खास करून जेव्हा नॉकआउटची मॅच आपण पाहतो ना तेव्हा तर प्रेशर आणखीन वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. वन डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश रुपेकरला आपण पाहू शकाल. इकडपाडाचा आणखीन एक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इकडपाडाचे बरेचसे फलंदाज ज्यांनी ही स्पर्धा गाजवली. आपण मंगेश गायकरला पाहिलं, साहिलनं देखील दमदार खेळ केला परंतु त्यांचा संघ परास्त झाला. त्यानंतर स्नेहांकितनं अफलातून जिशान सैफी त्यांचा संघ अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. स्नेहांकितचा संघ देखील पोहोचला आहे ड्रीम सोल्युशन. खरं तर 2 धावा त्यांनी ज्या डिफेंड केल्या ना त्या तर लाजवाब होत्या. मंगेश गायकर यांचा देखील संघ आहे. म्हणजे एकडपाडाचे बरेचसे संघ खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू जास्तीचा दूर राहिला आणि पंच आमच्या दिशेनं वळतात. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 2 ह्या अंकावरती. अतिरिक्त धावसंख्येवरती अंकुश लावावं लागेल. इथे महत्त्वाची विकेट आली आहे ती सुनीलच्या खात्यामध्ये. जे विकेटचा कोटा त्याचा आणखीन पुढे जाताना पाहायला मिळतोय. फोर द विकेटचा पुढील बॉल. इथे लॉब केला. झेलची शक्यता आहे की नाही पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक होता, प्रयत्न केले परंतु त्याच्या डोक्यावर बॉल निघून गेला सीमारेषा पार. बेगीट आलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये योगेश रुपेकर आला आणि त्यानं ठोकलाय. सुनील सालुंकेला षटकार. या षटकाराची किंमत अधिक आहे कारण की महत्त्वाच्या क्षणाला संघ अडचणीत असताना प्रेशर सिच्युएशनला आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जमा झालेलं प्रेशर या षटकारानं जरूर रिलीज झालंय आणि या 6नं धावफलक 8 या अंकावरती. 46 धावा बनवायच्या आहेत. 9.20च्या सरासरीनं विजयासाठी हे इक्वेशन पूर्ण करायचं आहे आणि त्या अनुषंगानं वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा अजूनही षटकातील काहीसे चेंडू शेष आहेत, तिथे प्रयत्न केला जाईल. आणखी 2 ते 3 जर आल्या तर अंतिम बॉल. 1 to go. शेवटचा चेंडू रिदममध्ये पुन्हा अडतले. मला तरी वाटतं जवळजवळ 2 ते 3 वेळा अशा पद्धतीनं अडखलताना आपण सुनीलला देखील पाहिलं परंतु संघाला त्यानं सावरलंय. स्वतः जरी अडखलत असला तरी देखील संघाची नौका त्यानं पार केली आहे. इथे देखील दूरून खेचण्याचा प्रयत्न. विकेटची शक्यता. क्षेत्ररक्षक कृष्णा पुन्हा पुढे आलाय आणि टिपला जेल. 1 more विकेट डाऊन. परतावं लागेल योगेशला. षटकारानंतर प्रत्युत्तर सुनील सालुंकेचं. 1 more विकेट आणि वैयक्तिक त्याच्या नावावरती ह्या स्पर्धेतील हा 14वा गडी आपल्याला पाहायला मिळतोय. योगेशनं षटकार तर ठोकला परंतु तो पुन्हा बाद झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज पाहायला मिळेल तो साजिद मडवी. साजिद आणि साथीनं आपण स्वप्नील पाटीलला पाहतो. या जोडीवरती खूप काही निर्भर असेल या मॅचचं चित्र. कारण की जर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील थांबला तरी मॅच सहजतेनं तो खुली करू शकतो. कारण की मागील दोन्ही मॅचेसमध्ये दमदार कार्य त्यानं केलं होतं. एक मॅच जिथे संघ पराभूत झाला तिथे देखील त्याचं 48चं योगदान आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर मागील काही षटकामध्ये एक जो समोर त्यानं फटका खेचला होता जरूर झेल झाला परंतु समोर लाजवाब त्याच्याकडनं तो फटका अगदी स्किल आज त्यानं मैदानाच्या आतमध्ये सादर केलं. एक कव्हर ड्राईव्हचा चौकार समोर आपण त्याच्या बॅटमधनं. आणि डाव्या हाताचे फलंदाज जेव्हा जेव्हा कव्हर ड्राईव्ह खेळतात ना ते अगदी पाहण्याजोगे आपल्याला पाहायला मिळतात. अशा अपेक्षा पुन्हा स्वप्नीलकडनं असतील कारण की संघनायक बाद झाल्यानंतर त्याची जबाबदारी वाढली आहे. फुल्लेंचा चेंडू पुन्हा कव्हरला खेळतात. क्षेत्ररक्षक बीट झालेत आणि त्यांना बीट करून बॉल चालला स्वीपर कव्हरमध्ये. धन करत बॉल सीमारेषा पार. मच निडेड चौकार.
काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नीलची बॅट आज बोलताना आपल्याला पाहायला मिळते. संघ ज्या ज्या क्षणाला अडचणीत येईल त्या त्या क्षणाला त्याच्या बॅटमधनं मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या फटक्याचे चटके राजाराणी गोटला. समोर खेळायचं होतं परंतु बॉल निघालाय बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. पडल्यानंतर बॉल कदाचित थोडासा जास्त बाहेर निघाला आणि तेच पंचांनी पाहिलं आणि पंचांकडनं वाईट शिकून आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धावा, जितक्या अतिरिक्त धावा खर्च होतील त्याचा बेनिफिट पाठलाग करणाऱ्या जर्मन श्रीसाई सिद्धी करवलेला मिळेल. इथे मात्र दुरून खेचलाय, विकेटची चान्स. मिस्टर बिंग क्षेत्ररक्षक सरकला पुढे आणि काय घडलंय. ही कॅच नव्हती तर ही मॅच होती मी तरी म्हणेन. नाराज असतील संघनायक देखील, कारण की त्यांना देखील माहीत आहे ही महत्त्वाची विकेट होती स्वप्नीलची आणि ही विकेट जर आली असती तर आत्मविश्वास वाढला असता आणि सोबत संघाची ऊर्जा देखील वाढली असती. आणि संघाची ऊर्जा जेव्हा वाढते ना तेव्हा कठीण असं लक्ष देखील आपण पूर्ण करू शकता. मैदानाच्या आतमध्ये लढाई चालू आहे. लक्ष जरी कमी असलं तरी देखील मॅचमध्ये रंगतदारपणा, मॅचमध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात शंका नाही आहे. काय जबरदस्त ही मॅच. काल देखील अशीच मॅच रंगली होती. अंतिम मॅच, सुरुवातीच्या काही मॅचेस एकतर्फी झाल्या परंतु अंतिम मॅचमध्ये कडा संघर्ष आपण पाहिला आणि तसाच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ह्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन जुळलं नाही आहे परंतु सिंगल मिळेल. गरज होती का? जरूर. सध्या पंच देखील दर्शवत आहेत की जेव्हा आपण चेंडू रिलीज करतात त्यानंतर फॉलो थ्रू सांभाळत असताना क्रीजच्या बाहेर येणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील आपण पाहतोय दोनदा आपल्याला वॉर्निंग दिली जाते, तिसऱ्यांदा आपल्याला पॅनल्टी लागते. कारण की जेव्हा आपण बॉल रिलीज केल्यानंतर अगदी डेंजर झोनमध्ये येतात, अर्थात जिथे बॉल पिच होतो अशा ठिकाणी जर आलात तर कदाचित आपल्याला पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागतं. ह्याच गोष्टी पंच देखील सांगत असताना, कारण की अचूक पंचांची कामगिरी. फॉर्च्युनर की सवारी कृष्णाशेठ पाटील रोहिंजन यांच्याकडनं हॅट्रिकसाठी मनीषसाठी 4,000 रुपये आलेत. साजी त्यांच्या बॅटमधनं आला हटोला, बॉल सीमारेषा बाहेर आला, षटकार. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जिथे विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली होती फॉर्च्युनर की सवारी कृष्णाशेठ पाटील यांच्याकडनं 4,000 रुपयाचं कॅश प्राईज मनीष मडवीसाठी या ठिकाणी जमा झाला आहे. मान्यवरांचे जरूर आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण की ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय ATM खुलं करण्यात आलंय आणि त्यांच्याकडून मात्र पारितोषिके लावली जात आहेत. विनंती असेल मान्यवरांना, सन्माननीय कृष्णाशेठ पाटील यांना देखील की या मंचावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. कमलाकर शेठ पाटील असतील ज्यांचा संघ देखील क्वालिफाय झाला आहे, कारण की श्री गणेश CSK तलोजा मजकूर हा संघ क्वालिफाय झाला आहे. चांगला चेंडू. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आला होता. 1 to go शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक असेल. धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 22 धावा. लक्ष 46 पूर्ण करायचा आहे. इथनं अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 19 चेंडू. सुरुवातीच्या 2 षटकावरती खूप काही निर्भर होतं. तिसरे पंच जरूर. यस, टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर आता करण्यात येईल. कदाचित पॉपिंग क्रीज सोडून फलंदाज पुढे जास्त निघाला होता परंतु तो रिटर्न पुन्हा आलाय की नाही यासाठी आता चेक करण्यात येईल. आमचे तिसरे पंच सोबत आयोजन करता देखील आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण आयोजनकर्त्यांची, खास करून या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे फाउंडर राजेंद्र दादा म्हात्रे असतील, त्यानंतर जयेश म्हात्रे असतील, विशाल म्हात्रे असतील, भावेश म्हात्रे असतील, विकी म्हात्रे असतील, अजय म्हात्रे, विनायक म्हात्रे असतील, श्रवण यांना देखील आपण पाहतोय. आमचे आकाश त्या ठिकाणी, त्यांची देखील मेहनत आपल्याला पाहायला मिळते. ऑनफिल्ड पंचांचा जो काही डिसिजन आहे तो डिसिजन मात्र यस नॉट आउट. फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. ऑनफिल्ड पंचांनी ते अगोदर देखील दर्शवलं होतं परंतु चेक आपण करत होतो. आपण नेहमी पाहतो की जेव्हा जेव्हा टेक्नॉलॉजीचा वापर होतो, कदाचित कॅमेरामध्ये एखादी गोष्ट कैद नसेल तर ऑनफिल्ड पंचांच्या डिसिजनवरती जाणं आपण पसंत करतो आणि तेच घडलंय. फलंदाज बचावला. 1 to go शेवटचा बॉल. टॅप करायचं होतं परंतु विथ द कॉन बाहेर निघाला होता चेंडू. वाईटसाठी रिव्ह्यू.
बॅटिंग टीमचं आपल्याला पाहायला मिळेल. बॅट्समन आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं आहे. पंचांनी डिसिजन फेअर दर्शवलं होतं, परंतु आता पुन्हा चेक करण्यात येईल. एक डिसिजन खूप महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये, कारण की अगदी कुशल मुवमेंटला ही मॅच येईल यात शंकाच नाही आहे. फेअर डिलिव्हरी पंच देखील तेच दर्शवतात. एका क्षणी पाहताच पंचांच्या देखील निदर्शनास आलं, रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून हा चेंडू बाहेर निघाला, तदनंतर चेंडू अतिरिक्त बाहेर गेला. हेच पंचांनी पाहिलं. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 18 चेंडू आणि गरज आहे ती 24 धावसंख्येची, म्हणजे प्रति षटकामागे आता बनवायच्या आहेत त्या 8 धावा. परंतु काय घडेल, पॉवर प्लेची 2 षटकं देखील आता समाप्त झालेत. आता फिल्डिंग आपल्याला जशी हवी तशी सजवू शकता, म्हणजे मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत वाढेल. या मॅचमध्ये चर्चा होईल की कोणता संघ जिंकेल आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. या अगोदर उद्या ठीक 4 वाजता प्रत्येक संघाला रिपोर्टिंग करायचं आहे. जे संघ क्वालिफाय झाले, ज्यामध्ये पहिल्या दिवशी संघ क्वालिफाय झाला होता सानवी 11 घोट, बंटीशेठ पुरस्कृत प्रीतम पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर गावदेवी धरणा विकास केणे आणि नितीन केनी पुरस्कृत अक्षय गाडगे यांचा संघ. त्यानंतर ड्रीम सोल्युशन रोहिंजन अक्षय पाटील प्रशांत पारवे पुरस्कृत क्रिश कोपरकर यांचा संघ. त्यानंतर तनिष 11 CCC कुटारी मयूर म्हात्रे मंगेश म्हात्रे पुरस्कृत मंगेश गायकर यांचा संघ. अनिल म्हात्रे देखील त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यानंतर अनिल म्हात्रे आणि मयूर म्हात्रे ज्या संघाचे पुरस्कर्ते आणि मंगेश गायकर कॅप्टन आहेत. त्यानंतर श्री गणेश CSK तलोजा मजकूर कमलाकर शेठ पुरस्कृत बंटी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड स्पेलमध्ये सुनील सालुंकेंना आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट कॅच ह्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. आणखीन एक विकेट जर त्यांच्या नावावरती आला असतं तर कदाचित 15च्या आसपास त्यांचे विकेट पाहायला मिळाले असते. यष्टीरक्षकाकडनं घडलेली ही चुकी ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खरं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ग्लोव्ज होते, त्यांना कॅच पकडायला हवी होती, परंतु कधी कधी चुका होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील हातातनं बॉल निसटतो. माणूस आहे, माणसाकडनं ह्या चुक्या होतच असतात. आपण म्हणतो चुकतो तोच तर माणूस, आणि चुकी सुधारतो तो उत्तम माणूस असं आपण म्हणू शकतो. पडलाय बॉल, पुन्हा बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा वाईटचा इशारा. जरूर थोडासा नाराज गोलंदाज पाहायला मिळतो, परंतु पंच दर्शवतात की पडल्यानंतर बॉल अतिरिक्त बाहेर निघाला. इट इज अ वाईट, आणि आता अतिरिक्त धाव मात्र संघाच्या खात्यात जोडली जाईल. 16 चेंडू आणि 23ची गरज. एका बाजूनं झुंज देताना सुनील सालुंकेला आपण पाहतोय. आतापर्यंत ला जॉब गोलंदाजी ह्या स्पर्धेत एक प्रमुख गोलंदाजचं जर नाव घ्यायचं झालं तर सुनीलनं मात्र ती दमदार गोलंदाजी, दमखम दाखवणारी गोलंदाजी आज पूर्ण रात्रीमध्ये केली आहे. नांगसिंग डाऊन द विकेट. समोर येत असताना उडवलं बॉलला, सीमारेषा पार आला देखना, रुबाबदार दमदार षटकार. सुटलेला झेल आणि जखमेवरती जणू काही मीठ सोलावत अशा पद्धतीनं ठोकलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो तो स्वप्नील पाटीलचा. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलची लढाई. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आता टिपला झेल. आता मात्र या मॅचची गोल्डन विकेट षटकार ठोकला. त्यानंतर प्रत्युत्तर सुनील सालुंकेचं, आणि या विकेटनं या स्पर्धेतील तब्बल 15 विकेट आपल्या गोलंदाजच्या नावावरती केलेत ते सुनील सालुंकेनं. एक लेफ्ट हँडर बाद झाला आणि दुसरा लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यश म्हात्रे पिसारव्याचा हा खेळाडू. या अगोदर जर आपण विचार केला तर सिद्धी करवळेचा फलंदाज स्वप्नील बॅटिंग करत होता आणि त्याचा झेल टिपलाय तो मुकेशनं, जो सिद्धी करवळेचाच खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. लीग पेसमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि आपला संघ जिंकला पाहिजे यासाठी मात्र जरूर प्रत्येकजण कॉन्ट्रीब्युशन करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
महत्त्वाचं षटक सध्या तरी सुनील हाताळत असताना राऊंड द विकेटनं पुन्हा अडथळा पाहायला मिळतोय. काय घडतंय? बॉलिंग मार्कवरती जवळजवळ 4 वेळा मी तरी म्हणेन आतापर्यंत या स्पर्धेत स्वतःचा रिदम मात्र त्यानं गमावलाय. कदाचित ही रणनीती देखील असावी. चांगला चेंडू फुलोरलेनचा फुलटॉस बनवून ड्राईव्ह केलाय समोर, जिथे 20 एपमध्ये लॉंग ऑनला रोशन उभा होता. बॉलला उचलून फेकतोय तोपर्यंत फक्त अवधी 1च धाव मिळेल. या 1च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते आता 30 या अंकावरती. 16ची गरज, चेंडू 13 शिल्लक आहेत. 18 बॉल 18 डिफेंड केलेत राजाराणी गोटनं आणि आता त्यांना 13 चेंडू 16 डिफेंड करायचे आहेत. परंतु प्रतिस्पर्धी संघ आता दुसरा आहे. आता त्यांच्या अगेन्स्ट जळमान श्री साई सिद्धी करवळे हा संघ खेळतोय. पुरस्कर्ते जे खुश आहेत आतापर्यंत केलेल्या कामगिरीवरती, परंतु ते आणखी खुश व्हावेत यासाठी हा सामना मात्र जिंकून द्यावा लागेल या संपूर्ण शिलेदारांना. बॅकफुटवरील अतिशय दमदार पंच, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. वाटा फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. प्रशांत त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सुपर फिल्डिंग आणि तिथे थ्रो देखील चांगलाच झालाय. रनआउटची चान्स तिथे क्रिएट तर झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सध्या तरी पेंडिंग पाहायला मिळतो. एक्झॅक्टली पॉपिंग प्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली की नाही याची पाहणी आता कंट्रोल रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रेममध्ये चेंडू आला तदनंतर मात्र यष्टांवरती बॉल लावण्यात आला. एक्झॅक्टली काय घडलं? पाण्याची माग केली जाते. पाणी घेऊन जायचंय 12 प्रतिनिधी, आपण तोपर्यंत पाणी घेऊन जा. एक्झॅक्टली काय घडलंय, कशा पद्धतीनं बॉल हातामध्ये गवसला, तदनंतर यष्टांपर्यंत बॉल घेऊन येईपर्यंत किती वेळ गेला ह्याची पाहणी सध्या तरी कंट्रोल रूममध्ये चालू आहे. फ्रेम बाय फ्रेम सध्या तरी टेक्निशियन टीम मेंबर्स आमचे कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून इव्हेंटचे दाखवत आहेत की फलंदाज कुठपर्यंत आहे, कशा पद्धतीनं हा चेंडू यष्टांवरती आणण्याचं काम केलं जातं आहे. या साऱ्या काही गोष्टी पंचांना अगदी ते दाखवत असताना आणि पंच देखील हा वेळ घेत आहेत, कारण की एक एक डिसिजन ह्या मॅचच्या निर्णयाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच रंगली आहे. ज्या पद्धतीनं अशा अपेक्षा वर्तवली होती की धावा जरी कमी असल्या तरी देखील मॅचमध्ये फाईट बॅक आपल्याला राजाराणी घोटकडनं पाहायला मिळेल. नॉट आउट पंचांचा डिसिजन. फलंदाज सेफ आहे आणि धावा इथे 2 पूर्ण होतात. षटकाची झाले सांगतात 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 32 धावा आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 धावसंख्येची. जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल आणि जितक्यांदा सामना बरोबर सुटेल तितक्यांदा सुपर ओव्हर अशी आयोजकांची सूचना आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती तरी इक्वेशन आपण पाहू शकाल. 12 बॉल 14ची आवश्यकता. जरी हे इक्वेशन सोपं वाटत असलं तरी अंडर प्रेशर जेव्हा आपण खेळतात तेव्हा रन बॉल मॅच देखील खूपच कठीण असते. मी तरी हेच म्हणेन, कारण की जेव्हा जास्त धावा हव्या असतात तेव्हा माइंडसेट अगदी क्लिअर असतं की आपल्याला षटकारच ठोकायचे आहेत. परंतु जेव्हा कधी रन बॉल किंवा 8-9च्या सरासरीनं धावा बनवायच्या असतात अशा मुमेंटला नेमकं काय करायचं हे कधी कधी लक्षात येत नाहीत. आज एक मॅच तशीच पाहिली. 18 बॉल 18 धावा बनल्या नाहीत. याचं कारण कदाचित लवकर मॅच फिनिश करू, मोठे फटके येत आहेत आणि त्या फ्लॉमध्ये तर पडद्यावरती ज्या कोणा प्रेक्षकाचा पाय असेल त्यांना विनंती असेल, ही आमची नम्र सूचना आहे, कारण की प्रेक्षक या स्पर्धेचा मुख्य केंद्रबिंदू, मुख्य घटक आम्ही म्हणतो आणि त्यांच्याशिवाय स्पर्धेला देखील शोभा नाही आहे. तर प्लीज आपल्याला ही सूचना. तीन षटकारांना पारितोषिक आलंय आणि धावा 14 शिल्लक आहेत. जतीन आणि भावेश यांच्याकडनं पारितोषिक आहे. सलग जर 3 षटकार यशनं टोकले तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. बघा, धावा 14 शिल्लक आहेत. 3 मारू शकतो. 2 टोकले त्यानंतर 2 धावा शिल्लक राहिल्यानंतर देखील तो मारू शकतो. परंतु ही महत्वाची कामगिरी तो करेल का? समोर उडवलाय, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, टिपला झेल. या मॅच मध्ये आणखी एक पीस, महत्वाची विकेट. यश म्हात्रे बॅक टू दी डग आउट. थँक्यू. हे फिमेल व्हर्जन आपल्याला ऐकायला मिळतंय. अन्यथा एकनाथ माली यांचं हे
गीत आपण पाहू शकाल. त्यांनी लिखित हे गीत आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु सध्या तर ते फिमेल व्हर्जन DJ मास्टर आपल्याला ऐकवत असताना आपण पाहू शकाल. मॅच रंगली आहे. कदाचित तिथनं हे प्रेशर थोडं हलकं व्हावं यासाठी DJ मास्टर कदाचित तिथनं त्यांचं लक्ष डायल्यूट करण्याचा प्रयत्न करतोय की काय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये ज्यानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे तो फलंदाज मनीष मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आज जो ऑलराऊंडर ह्या हंगामात अतिशय चर्चेत राहिला हा खेळाडू, प्रभावित केलं त्यानं देखील अनेक स्पर्धेमध्ये, परंतु आज त्याची बॅट कशी बोलेल याकडे लक्ष लागले तमाम चाहत्यांचं. मॅच रंगली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि गरज 14ची. आला फटका ठोकण्याचा प्रयत्न डीपमध्ये, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट झाले, सेकंडला चान्स घेतले, काय घडेल? यस कंप्लीट. धावा 2 पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लढाई केली जाते. एका बाजूनं साजिद मडवी आणि साथीनं आता मनीष मडवी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. साजिद वैयक्तिक 4 चेंडू 8 वरती खेळतोय. त्याला साथ देत असताना पहिल्याच बॉलवरती 2 अकाउंट खुलं केलंय आणि 2 मात्र समीकरण आणखी सोपं करण्याचा प्रयत्न मनीषचा. जागा बनवली होती, बॉल पडला, थोडा राईज झालाय, परंतु फटका कलेक्ट करता आला नाही. नटराज स्टाईलनं ऑन साईडला टार्गेट केलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लागला. पंचांचा इशारा, बॉडीवरती हा चेंडू लागला, लेग बाईटचा इशारा पंच दर्शवत आहेत. आणि आता ह्या संघाच्या खात्यात धावा ॲड करत असताना राहुलला आपण पाहतोय. अचूक गुणसंख्या लेखन मागील 6 रात्रीमध्ये राहुलचं आपण पाहतोय. इत्याभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. कोणता खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये लीडिंग स्कोरर, लीडिंग विकेट टेकर, या साऱ्या काही गोष्टी आमच्यापर्यंत ते सांगण्याचं काम करतात. किती 50s, किती मेडल षटकं, या साऱ्या काही गोष्टी आम्हापर्यंत जरूर ते पोचवण्याचं काम करतात. इथे देखील काय घडलंय, जागा बनवली होती, परंतु यष्टनवरील बेल्स ज्या पद्धतीनं लाईट त्यांच्या ऑन होत आहेत ते पाहता असं वाटलं होतं की यष्टनना चुंबन केलंय की काय, परंतु तसं काही नाही आहे. वाऱ्याच्या झुळकेसोबत देखील ते जे बेल्स आहेत ते लाईट प्रदर्शित करताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. हळूहळू सामना बनवताना आपण सालुंकेला पाहतो. प्रथमेश सालुंके मैदानाच्या आतमध्ये, सुनील सालुंकेनं केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ जर प्राप्त करायचं असेल तर आणखीन कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. ती जिद्द दाखवताना आपण पाहतो. इथे देखील चांगला चेंडू दुरून खेचण्याचा प्रयत्न, सिंगल तर पूर्ण केली, सेकंडला आता पलटलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल दोघांमध्ये अतिशय चांगला आहे. एका गावचे हे 2 खेळाडू मडवी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. कसा खेळ करायचा, कसं धावायचं, आखो मी इशारा ज्याला आपण म्हणतो, आणि हे कॉम्बिनेशन खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरता तेव्हा दोघांचं तालमेल जर असेल तर एकचं रूपांतर 2 मध्ये आपण करू शकता. आणि खास करून डेंजर झोनला 2 फलंदाज धावतो ना, त्याला कॉल द्यावा लागतो की आता ही धाव होऊ शकते, आणि ती जोखीम सध्या तरी पूर्ण करत असताना 7 बॉल 9ची गरज. मॅच रफ अँड टफ मॅच. काल जशी मॅच रंगली होती, काल 1 चेंडू 6 वरती मॅच आली होती, आज देखील शेवटच्या बॉलपर्यंत मॅच येईल की काय तसं चित्र आपण पाहतोय. इथे मात्र अंतिम बॉल उडवला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचला एका टप्प्यावरती. चांगली फिल्डिंग प्रशांत होता. तिथे काय घडलंय, कलेक्ट करता आलं नाही यष्टीरक्षकाला. धावा इथे देखील 2 मिळत आहेत. 2 समीकरण आणखीन मात्र आता परावर्तित होताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि धावा 7 बनवायच्या आहेत. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती घोडगावचा आणखीन एक सितारा ध्रुव पाटीलची निवड अंतिम षटकामध्ये करण्यात आली आहे. देख सामने लक्ष्य बडा जिसके ना लडखडा एक कदम, वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. शेवटच्या बॉलपर्यंत लढाई दोन्ही संघांना करावी लागेल. मॅच जरी सोपी वाटत असली तरी देखील 6 चेंडू 7 बनवायचे आहेत. रेनबॉल हे इक्वेशन 6 बनल्या तर सुपर ओव्हर. कदाचित प्रेक्षक अपेक्षा करत असतील की जर एक सुपर ओव्हर झाली तरी ते मात्र क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल. आणि ज्या पद्धतीनं ह्या क्रीडांगणावरती स्पर्धा होते, मॅचेस होत आहेत, अगदी प्रेक्षकांसाठी पर्वणी अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू, वाईड यॉर्कर ही शैली आहे. आगलं वेगळं खरं तर ह्या गोलंदाजची शैली आणि ज्या पद्धतीनं जो चेंडू रिलीज करतो. धावा 2 त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. कदाचित असं वाटलं होतं फिल्डिंग जर चांगली झाली असती तर सेकंड धाव खूप महागात पडू शकली असती.
तसं घडत नाही आहे. प्रेशर होतं फिल्डर्सवरती देखील, तेवढंच प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती धावा मिळतात त्यात 2. आता इक्वेशन 5 चेंडू आणि 5ची गरज. चला मॅचचा रिदम तोडू नका. फलंदाज आणि फिल्डर्स दोघांना देखील विनंती, ज्या रिदमनं मॅच सध्या तरी सुरू आहे तो रिदम, कारण की प्रेक्षक देखील मॅचकडे अगदी नजरा रोखून सध्या तरी आनंद घेत आहेत मॅचचा. त्यांना देखील माहीत आहे ही मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळतंय. रनबॉल हे इक्वेशन सध्या तरी सारे प्रेक्षक जागच्या जागी उभे राहिलेत आणि चर्चा रंगले की इथं कोणता संघ जिंकेल. काही प्रेक्षक चर्चा करतात की ह्या संघाने धावा मागे डिफेंड केला होता, ह्यावेळी देखील ते करू शकतात. तर काही प्रेक्षक म्हणतात की नाही, या प्रतिस्पर्धी संघ आता वेगळा आहे, ते सहजतेनं इक्वेशन कंप्लीट करू शकतात. काय घडेल सध्या तरी चर्चा रंगली आहे. प्रश्नचिन्ह अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे 5 चेंडू आणि 5ची. चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं जणू काही एखादा शिक्का ठेवला आणि तिथे चेंडू सध्या पिच करताना ध्रुपला आपण पाहतोय ड्राईव्ह लगावली आहे. जीवाच्या आकांतानं एक धावेसाठी परिश्रम करत असताना मनीष मडवीला देखील आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा डिसिजन मात्र रेफर करण्यात आलंय. तिसरे पंच आता खऱ्या अर्थाने इनॅक्शनमध्ये ह्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण की मॅचच तशी आहे. काय जबरदस्त डाईव्ह लगावली होती. म्हणजे विजयाच्या मध्ये कधी कधी एका धावेचं अंतर जसं राहतं ना, त्यासाठी जीवाच्या आकांतानं मात्र ही डाईव्ह आपल्याला ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळते. सध्या तरी एक्झॅक्टली आता बराचसा दुर्ला मॅचच तशी आहे, रफ अँड टफ मॅच. प्रेक्षकांना मात्र अगदी शांत ठेवले या मॅचमध्ये. ज्या पद्धतीनं आपण मॅच पाहिली होती वानखेडेवरती, फलंदाज बाद. दुसरी धाव पूर्ण करत असताना प्रयत्न तर 100% केले, परंतु बॅट देखील त्याची थोडीशी हवेमध्ये राहिली आणि अंततः तो झाला बाद. संघर्ष संपला. मनीषचा धक्का लागला, धाव मिळेल ते 1. आता इक्वेशन 4 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाव संख्येची. संख्येची आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये इनएक्सपिरियन्स तुर्बे संघाचा एकनाथ मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मागील 20 वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी आपण पाहतो, 2 दशक क्रिकेटमध्ये सातत्यानं योगदान देणारा हा फलंदाज. आपल्या कारकिर्दीमध्ये जेव्हा युवा अवस्थेत हा फलंदाज केलेला अतिशय दमदार खेळ त्याचा राहिला होता, परंतु 4 चेंडू आणि आता 4ची आवश्यकता. कुशल मुवमेंटला ही मॅच. ध्रुव पाटील एका बाजूला ॲक्युरेट लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मागची मॅच जशी रंगवली होती तशाच पद्धतीनं ही मॅच देखील तो मैदानाच्या आतमध्ये रंगवताना डोअर डायची ही मॅच. 4 चेंडू आणि 4ची गरज. इथे मात्र उंच भरपूरच मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक झेलखाली पोहोचलाय, टिपलाय झेल, विकेट डाऊन. एकनाथ मात्र देखील मैदानाच्या बाहेर. आता समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि गरज 4ची. पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणी में 1 मोर ट्विस्ट. आणि आता मॅच कोण जिंकेल? आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये मजा आली आहे. मिळेल तो करवळेकरांचा. जय हनुमान श्री साई सिद्धी करवळे संघानं अंततः बाजी मारली आणि बऱ्याचदा असं घडले, पहिला सामना ज्या संघाने गमावला तो संघ क्वालिफाय झालाय. याचं कारण की पराभवाची चव ज्या संघाने चाकली आहे त्या संघाला विजयाचं महत्त्व देखील माहीत आहे आणि अंततः संघर्ष या ठिकाणी संपला. मी म्हणेन गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या. ही मॅच जर हरली असेल तर याला एकमेव कारण की फिल्डिंग आपली खराब झाली. बऱ्याचशा कॅचेस देखील ड्रॉप झाल्या. यष्टीरक्षकानं केलेली चुकी, तडम्यांच्या हातातनं निसटलेला बॉल आणि तदनंतर मात्र इथे धावा 3 मिळाल्या आणि संघ जिंकलाय तो जय हनुमान श्री साई सिद्धी करवळे संघ. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता चर्चा रंगली आहे, परंतु खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये ज्यानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती, 4000 रुपयाचं कॅश प्राईज देखील ज्याच्यासाठी आहे आणि महत्त्वाच्या 5 धावा देखील ज्यानं कंप्लीट केल्यात सौरभ पाटील सिद्धी करवळेचे, यांच्याकडनं देखील 2000 रुपये आलेत. तर मनीष मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.